मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांच्या खूर कापण्याविषयी आज माहिती करून घेऊया. मित्रांनो, ज्या शेळ्यांच्या व्यायामाचा अभाव असतो तसेच शेडमध्ये जमीन खूप मऊ असते तिथे खुरांची वाढ लवकर होते. मित्रांनो, शेळीचे खूर वाढणे हे आहार जातीवर व वातावरणावर अवलंबून असते. मित्रांनो, खूर जर वाढले तर त्यांना व्यवस्थित चालता येत नाही व फूट रॉट नावाचा आजार होतो. मित्रांनो, शेळी लंगडते व त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. त्यासाठी वेळोवेळी शेळीचे खूर कापणे महत्त्वाचे असते. मित्रांनो, शेळीचे खूर कापले तर मित्रांनो व्यवस्थित शेळीला चालता येते व त्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे चालता येत असल्यामुळे व्यवस्थित खाणे, त्यांची हालचाल करणे तसेच आपल्या उत्पादनावर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो. मित्रांनो, खूर वाढल्यामुळे जखमा होऊन शेळी आजारी पडते. तर त्यासाठी वेळोवेळी शेळीची खूर कापणे महत्त्वाचे असते. मित्रांनो, खूर कापण्यासाठी खास शेळ्यांसाठी उपकरणे अवेलेबल आहेत. आपण पशु मेडिकल शॉपमध्ये चौकशी करून आपण खूर कापण्याचे सीझर अवेलेबल करून घेऊ शकतो. मित्रांनो, आता बरेच ऑनलाईन साईट्स आहेत, त्यावरून सुद्धा आपण शेळीचे खूर कापण्यासाठी आपण इक्विपमेंट मागवून घेऊ शकतो. खूर कापताना मित्रांनो शेळ्याला इजा न होईल अशा पद्धतीने खूर कटिंग करणे महत्त्वाचे असते. मित्रांनो, जर खूर प्रमाणापेक्षा जर जास्त कापले तर रक्तस्राव होण्याचा संभव असतो व तिथे जखम होऊन फूट रॉट नावाचा आजार होण्याचा संभव असतो. तर शेळीला व्यवस्थित जमिनीवर धरून एका व्यक्तीने शेळीला धरून दुसऱ्या माहितगार व्यक्तीने खूर कापावे. मित्रांनो, जर शेळीचे खूर कापले नाही तर मग तिला नीट व्यवस्थित उभा राहता येत नाही. मित्रांनो, शेळीच्या सांध्यांना त्रास होतो, यासाठी वेळच्या वेळी खूर कापून घ्यावे. मित्रांनो, बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्यांचा जास्त व्यायाम होत नाही, कारण त्यांना खाद्य पाणी हे सर्व त्यांना जागेवर मिळत असल्यामुळे त्यांची हालचाल नसल्यामुळे व्यायाम जास्त नसल्यामुळे शेळ्यांचे खूर वाढतात. मित्रांनो, अर्धबंदिस्त किंवा मोकाट शेळी पालनामध्ये जास्त खूर वाढत नाहीत, कारण त्या दिवसभर फिरत असल्यामुळे त्यांची हालचाल होते व नैसर्गिकरित्या खूरची वाढ कमी राहते. मित्रांनो, तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी खूर कापण्याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जाईल. मित्रांनो, माझे या पूर्वीचे सर्व व्हिडिओ हे शेळी पालनावर आधारित आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट पाहू शकता. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर मला निश्चित माझ्या चॅनलला लाईक करा. काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट मेन्शन करा. मी निश्चित तुम्हाला तुमच्या कमेंटच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने खूर कापता आहेत ते नीट पाहून अशा पद्धतीने आपण खूर कटिंग करावे. आणि मित्रांनो, शेळीचे खूर कापत असताना
व्यवस्थित धरून माहितीगार व्यक्तीनेच खूर कटिंग करणे महत्त्वाचे असते. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्या चॅनलमध्ये आपण खूर कापण्याविषयी माहिती घेतली आहे. माहिती आवडली असेल तर मित्रांनो चॅनलला पुन्हा एकदा लाईक करा. मित्रांनो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.